आज आपण बनवूया सर्व मुलांची आवडती आलू पनीर टिक्की। सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी झटपट बनवू शकतो। टिक्की बनवण्यासाठी इथे 2 बटाटे उकडून घेतले आहेत, 200 ग्रॅम पनीर किसून घेतले आहे, तसेच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि मुठभर कोथिंबीर चिरून घेतली आहे। हिरवी मिरची, जिरं आणि आलं जाडसर कुटून घातले आहे आणि आपले नेहमीचे सुके मसाले घातले आहेत। चवीनुसार मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून घातली आहे। आता काय करायचे, सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धा कप पोहे मिक्सरला जाडसर रवाळ असे फिरवून घेतले आहेत, ते बाइंडिंगसाठी यामध्ये घालून घ्यायचे आहेत। सर्व साहित्य छान मिक्स करून हाताला थोडे तेल लावून घ्यायचे आणि आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये टिक्कीला शेप देऊन घ्यायचा। तयार केलेली टिक्की रव्यामध्ये घोळवायची आणि थोड्याशा तेलामध्ये आपण ती शॅलो फ्राय करून घ्यायची। तळाकडील बाजूने गोल्डन ब्राऊन कलर आल्यावर आपण ती उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने मध्यम आचेवर फ्राय करूया। पाहिलं किती झटपट तयार झाली आपली आलू पनीर टिक्की। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।